तर मंडळी चला बनवूया झणझणीत खरडा चिकन। त्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्यावरती थोडीशी हळद आणि मीठ लावून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलेलं आहे। एक तवा गरम करून घेऊन त्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि पाव चमचा जिरे घालून छान मी भाजून घेतलेलं आहे। ते भाजल्यानंतर खोबऱ्याचे काप घालायचे आहेत। त्यानंतर 1 चमचा तीळ घालायचे आहेत आणि हे छान भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला मसाला थोडासा कमी हवा असेल, खरडा जास्त हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण कमी घालू शकता। त्यानंतर इथे चिकनला मी फोडणी दिलेली आहे आणि फोडणी दिल्यानंतर एक ताट वरती ठेवून त्यामध्ये पाणी गरम करून चिकनमध्ये ओतलेलं आहे। या पद्धतीने चिकन शिजवून घेतल्यानंतर एक कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान कडल्यानंतर त्यामध्ये मसाला भाजून घेतलेला आहे छान, म्हणजे आपला खरडा भाजून घेतलेला आहे आणि चिकन घालून छान मिक्स करून घेतलेला आहे। मीठ घालून आणि कोथिंबीर